हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, सकाळी सकाळी आता वाजलेत 8 आणि मी तयार झालेले आहे. हा ड्रेस मी घातलेला आहे. माझ्या बर्थडेला मम्मीनी गिफ्ट दिले होते 3 ट्रेडिशनल डे, त्याच्यापैकी हा दुसरा आहे आणि एक दीदीने काल मोदक बनवताना घातला होता तो एक आहे. तर असे ड्रेस आहे, त्याला फिटिंग नाही आहे तरी पण मी असाच घातला, असा लूज आहे पार, पण इट्स ओके, जाऊन दे, आता फिटिंग करायला पण वेळ नाही आहे. तर असे ड्रेस आहे आणि मला कसं दिसतं सांगा, येल्लो येल्लो मस्त वाटते ना, फ्रेश एकदम. तर आज आहे आमच्याकडे सत्यनारायणची पूजा. रात्रीच व्लॉग चालू करणार होतो पण खूप गडबड झाली, मला काम पण करायचं होतं, हे पण सत्यनारायणचं थोडंसं डेकोरेशन करायचं होतं, पण प्लॅनिंग आमचा थोडासा वेडावाकडा झाला. थोडंसं छोटंसं डेकोरेशन केलं आहे, पानांचं डेकोरेशन करायचं होतं आम्हाला, तर ते आता करेल दीदी. सकाळी 5 वाजल्यापासून अलार्म वाजतोय तर कुणाचेच डोळे उघडत नव्हते, कारण की खूप दमल्यासारखं होते. आता 10 दिवस ऑफिसचं काम, हे काम, आरती, प्रसाद सगळं, त्याच्यामुळे ना असं दमल्यासारखं होतं. मी रात्री खूप डेंजरवाली झोपते. आत्ता पण डोळे सुजलेत पण स्टील काजळ लावलेला आहे, त्यामुळे जरा बेटर आहे. तर चला आता मी शिरा बनवून घेते. दरवेळेस प्रसादाला माझा हातचा शिरा असतो, तर शिरा बनवते. पूजेला दरवेळेस मी बसते, सत्यनारायणच्या पूजेला. आता दीदी तर 2 महिन्यांनी बसणारच आहे, जोडीने डायरेक्ट, त्याच्यामुळं दीदी काय बसणार नाही आहे, मीच बसते दरवेळेस. आणि का बसतात ते पप्पा तुम्हाला सांगतील. पोरी पण चालतात बाय द वे सत्यनारायणच्या पूजेला, असं नाही की मुलगाच करतो. तर माझे पप्पा असे कधी करत नाही, डायरेक्ट म्हणतात आकांक्षा तू बस पूजेला. तर चला मी शिरा करते. आता स्टार्टिंगलाच खूप बडबड बडबड केलेली आहे, इट्स ओके, ऐका. आणि इकडे आहे दीदी, दीदी अंघोळ नाही झाली, संध्याकाळची तयारी करते. हे बघ काय आणलंय समय ठेवायला. ओटी होय, अगं बाई, मला वाटलं पीस उघडून बघायचं. सुगंध तर एवढा मस्त येतोय ह्याचा, दळवळतोय पार, काय म्हणतात रवा भाजल्याचा. तर मी आता काजू बदाम चिरून घेते, चिरून काप करून घेते. साखर, हा नवीन अशा मला पुढे सापडावं लागतं, ते तिकडून तिकडून दिसतं. तर मला अजून दुर्वांचा हार करायचा आहे. आज मी गणपतीला वेगळ्या स्टाईलने काहीतरी हार करणार आहे, दुर्वा आणि जास्वंद. बत्ता कुठे बत्ता, मला कोण बघत नाही म्हणून तिकडे तुपाचं सांडलं असतं. बारीक गॅसवर आहे. काहीच माझा अवतार इग्नोर करा. आता मी कशी बसले, काहीच मी हार बनवलेला आहे असा, काय म्हणतात गाठीवर नाही का बनवतात तसा. आणि आता ऑलमोस्ट संपत आलाय, मला आलंय स्टोरेज, त्यामुळे मी एवढं काय घेत नाहीये शूट. आलं बरं नाही. तर हा माझा हार झालेला आहे. कसा वाटतोय सांगा, पायात त्याला लावावंच लागतं. हा आहे हार, मस्त छान आहे ना. आणि हे फुल आहेत ना, आता लावलं ना मी हार तर ते फुलं अशी दिसतील नाही का, अशी. आणि हे मोठं पिंक कलरचं फुल लावले जास्वंदाचं, आणि दुर्वा मिक्स करून हार केलेला आहे. मस्त वाटत, छान वाटते ना. आता लावते ना. तर गाईस कसं दिसेल हार सांगा, मस्त दुर्वा मिक्स आणि जास्वंदाचे फुलं मिक्स. आणि हे फुल किती सुंदर वाटते ना, वाटते का छान, मस्त. एवढं काही नाही. यशकरं बलवन्तं प्रभूतं तमेव राजाधिपति संकीर्णाकाशो प्रतिराना दीर्घमायतुल्लाव वरका नाही लावलं बा. स्वस्तिना पूषा विश्ववेदाः स्वस्तिना.
घातलेला स्वच्छवाऱ्या नारळ बघून स्त्रीकडे प्रारंभ केला. नारळ महाराजांचे स्वरूप आणि मन काढणार आहे. जो अनंत शक्तिमान उत्पत्ती आहे, मध्यनाश आहे, मूळचालून आहे, जगाचा अरुणती गुण स्वीकार करतो, सर्वांच्या भक्तांमुखे येतो. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊलीश्वर महाराज की. गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. अध्याय 14. तर गाईज नेहमीप्रमाणे दरवर्षी सालाबादप्रमाणे माझ्याकडून पप्पा पूजा करून घेतात आणि आमचे काही घरचे ब्राह्मण आहे. आम्ही पहिले बोलवायचो दुसऱ्या ब्राह्मणला, पण वेळच नाही भेटत कोणाला आणि आपल्या मनासारखी कोण पूजा करत नाही. त्याच्यामुळे आपले पप्पा कसं सुटसुटीत मस्त करतात पूजा. आणि दरवर्षी मी पूजेला बसते तर मी त्यांना दक्षिणा देते दरवेळेस. आता जरा वाढली माझी दक्षिणा. तर 1001 पगार वाढला. 1001 मी दक्षिणा देते पप्पांना. ह्या मॅडम बघा, सगळे तुझ्यासारखे पाहिजेत. आणि सगळ्यांनी दक्षिणा द्या ब्राह्मणाला. काचकूच नका करू, मला तर खूप राग येतो, पण जाऊ द्या, आता चांगला दिवस आहे. काचकूच करू नका अजिबात. पैसे देण्यात दिल्याने आपल्याकडे येतो, कळलं? त्याच्यामुळं देत राहा पैसे. आणि मी आता दक्षिणा नाही, त्यांची मेहनत असती म्हणून. हा, असं नाही की 5 मिनिटाचंच काम असतं. बघतो ना आम्ही आता आपली पूजाच मस्त झाली आणि पप्पांनी गणपती पुढे ठेवलेत पैसे दक्षिणा. आणि काय असं गणपती पुढे ठेवतो. आणि हे व्हिडिओ काढता काढता पप्पांच्याच मांडीवर बसले. तर मानसी टोले, लास्ट गणपती तुमचा या घरातला. तर पूजा कशी झाली? मस्त. पुढच्या वर्षी या बरं का. आणि पूजेला पण कधी सोडायचा नाही. येस. आणि असं नाही That's the spirit. असं नाही की लग्न झालं म्हणून सगळं तिकडचं नाही. मला आपण एवढं 25-26 वर्ष इथं राहतो, लगेच सवय बदलता येत नाही. मी इकडे येणार, गणपतीच्या मस्त सेवा पण करणार, तिकडे पण करणार, दोन्ही सांभाळायचं. हो, बॅलन्स. डॅडी कसं वाटलं आज पूजा करून? मस्त, एक नंबर. आणि पूजा झाली ना घरात खूप सुंदर वाटतं. आणि ह्या वेळेचं आमचं डेकोरेशन एवढं काय नाहीये त्याच्यामुळे म्हणत असतो आपण की करत जावा म्हणून. हो, आणि पूजा झाल्यावर एक नंबर वाटतं, एकदम पॉझिटिव्ह. आणि असं मी दुर्वांचा हार घातला मगाशी. लास्ट डेला पण असतो आमचा दुर्वांचा हार, पण मी मध्ये पण घातले. तर गाईज आमची पूजा झालेली आहे आणि आता खूप छान वाटतंय. आणि ते सांगा, मुली बसतात पूजेला. हो, आता ज्यांना मुलगा नाही त्यांना वाटलं की आता पूजेला कोण बसणार, पण 70-80 पोथीमध्ये लिहिलेलं आहे की मुलीने पूजा केली चालते. आणि तो आपला मुलगाच आहे ना. ज्यांना मुली आहेत ते मुलगाच मारायचा, आपण त्यांच्या हातनं पण चालते म्हणले. आणि मुलीच्या हातनं मुलगाच का, मुलगी पण चालती. असं नसतं की असं नाही की मुलगा पाहिजे मुलालाच बसवा, मुलीला पण बसवत जावा तुम्ही पूजेला. येस. आणि आपल्या विचारांवर डिपेंड असतं. हा, जे विचार. नाहीतर घरात मुलगी असेल तर तिला जरा एकदा तुम्ही ट्राय करायला दिलं पूजा करायला. आता परवा माझा मित्र आहे, त्याला मुलगा आणि मुलगी दोन आहेत. तर मुलगी काय म्हणली की पप्पा आपलं गुरुजी मला बसायची इच्छा आहे. मी म्हणलं ताबडतो, म्हणलं बस तू. आणि तिने माझा व्हिडिओ बघितला होता की मी बसते म्हणून, तर ती म्हणते दीदी कशी बसते तसं मी पण तू पण बसला. मग ते भावाला बसलो तिला बसलो, दोघांना बसलो म्हणलं जाऊ. आणि तिला पण छान वाटतं यार, पूजा करून खूप मस्त वाटतं. मुलीला एकदा तुम्ही चान्स द्या पूजेला, त्यांना पण थोडासा मान पाहिजे ना. येस, ऑलवेज. आणि पप्पा आमच्या काय म्हणतात लेडीज फर्स्ट, ह्याच्यात का मागं पुढे. हा, आणि पप्पा आमचे ना नेहमी आम्हाला, म्हणजे असं नाही की मुलगाच हे करतात मुलंच हे करतात असं, म्हणजे तर आम्हाला सगळ्याला मान देतात पप्पा. आणि ते मला खूप आवडतं पप्पांचं, की असं नाही हे मुलंच करतात तुम्ही नाही करू शकत. तर पप्पा लव यू. आणि ह्या मॅडम लागल्यात आता स्वयंपाकाला आणि मी आता बसते माझ्या कामाला. सकाळी लवकर उठून आवरून सगळं आता कामाला बसते. 5 वाजता उठली ना? 5 वाजता उठले मी, तरी वाटते का फ्रेश वाटते. तर चला आता मस्तपैकी थोडेसे फोटो काढते मी, म्हणजे सेल्फी घेते, स्नॅप टाकते. तर चला आता टेल मी टुडेज मेनू. आज मम्मी पुरण करणार आहे आणि मम्मीचं नेहमी असतं नाही म्हणते रात्री, जाऊ दे काय करायचं एवढं पुरण, कोण खाणार आहे, कोणी खात नाही, सगळ्यांच्या तब्येती बिघडतात.
पित्त होतं आणि सकाळी परत अख्खा डबावर पुरण आता शिजवती ती. म्हणजे आमच्या घरात असा मेनू असतो, रात्री ठरवतो वेगळा, सकाळी होतो वेगळा. आणि मी करते माझं काय नाही, माझं कॉन्ट्रॅक्ट तळण्याचं असतं किंवा मग पोळ्या वगैरे करायच्या तेवढंच. आणि मी आता भजीची तयारी करून ठेवते आणि गरम गरम भजी करणार मग आणि मग खाणार. येस, आता मम्मीला खूप वेळ झाला दाखवलं नाहीये, आता मम्मीकडे जाऊया. काय चाललंय मम्मी? बोल. आता मस्त वाटतं नको घालायला पुरण, कोण खात नाही आणि नाहीच खात. 4 पोळ्या केल्या तरी 4 दिवस त्या 4 पोळ्या लोळत राहतात. पण कसं असतं लोळतात म्हणजे पडून राहतात. आणि कसं आहे सत्यनारायणची पूजा म्हणजे पुरणाचा स्वयंपाक पाहिजेच आणि गणपतीला पण नैवेद्य होतोय ना, त्याच्यामुळे मी म्हणलं थोडीशी घालावी. पण ती दिसली पिशवी म्हणलं 4 दिवसांनी मग गरम गरम पोळ्या नाश्त्याला देत असते मी, म्हणून जास्त घातली. आता काय करते? कुकर लावते. कणिक म्हणून झाली कुकरची तयारी. माणशी निम्म करू लागणार आहे मला, त्याच्यामुळे काय उरकलं आमचं पटापटा 12 वाजेपर्यंत. येस. पुरणाची आमटी आम्हाला खूप जास्त आवडते. आणि कुरडई म्हणजे मला जेवण नसलं तरी चालेल, पण कुरडई पापड पाहिजे. तर चला आता ही दीदी क्लिप घेईल काय स्वयंपाक करणार आहे ते वगैरे दिवसभराचं. मॅडम घ्या. आणि मी आता बसते आवरून आता मस्तपैकी माझ्या कामाला. आणि संध्याकाळी आम्ही मस्तपैकी आवरणार आहे. आमचे लुक बघायला विसरू नका. हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून, स्किप करू नका अजिबात. बाय. तर आता आमची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, नैवेद्य पण झालेला आहे. नैवेद्यामध्ये काय केलंय चला बघूया. मध्ये मध्ये हात. चला बघूया आपण नैवेद्यामध्ये काय केलंय. तर आज गणपती बाप्पाच्या प्रसादामध्ये पुरणपोळी, त्याच्यावर थोडंसं पुरण, तुळशीचं पान, दही भात, वरण भात, साधा वरण भात, पापड, कुरडई, आमटी, गवारीची भाजी, भजी आणि इकडे आहे शिरा, पंचामृत. हे असं आम्ही आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी मांडलेला आहे. आणि एक नैवेद्य इकडे आहे आणि एक नैवेद्य आमच्या देवघरापुढे. गणपती बाप्पा मोरया. Vlogger in the house. आम्ही आमची फुल फॅमिली ब्लॉगिंग करतो. न्यू व्लॉगर इन द हाऊस. सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव दर्शू अँड हर्षू ब्लॉग्स. येस, सबस्क्राईब करा. बसा व्लॉगर. हॅलो गाईज, तुम्हाला माहितीच नाही आम्ही आवरलेलं, नुसतं म्हणलं आवरून दाखवतो. आणि आता वाजलेत पार 10 आणि आम्ही आता व्लॉग घेतोय. आणि सगळं झालेलं आहे. आता पूजा, सगळे लेडीज लोक येऊन गेलेले आहे पूजा. आणि आम्ही हा जास्त ब्लॉग वाढवणार पण नाही, लवकर आम्ही हा समाप्त करतोय. पण हा लेटच येणार आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मेन म्हणजे आम्ही कसं दिसतोय नक्की सांगा.
कमेंट करायला काय जात आहे तुमचं साखरपुड्याची साडी कमेंट करायला काय जात आहे तुमचं मला काहीच करा ना. काय नाही जात By the रुपये way, जातात काय माझी साखरपुड्याची साडी दाखवली. हा बाय द वे हिचे साखरपुड्याची साखरपुड्याची साडी साडी ही माझी. आणि आम्ही ग्रीन ग्रीन झालोय मस्त. आता मी हा पदर असा वर घेतलाय आणि पिनअप केलंय का आणि आम्ही साडी हा आणि आम्ही दोघींनी वेगळं म्हणजे आम्ही ती नऊवारी नेसणार होती, मी पण नेसणार होते, पण आमचं काहीतरी मध्येच असं वेगळंच झालं. तिने अशी नेसली, मी अशी नेसली. ठीक आहे. पण आम्ही दोघी पण छान दिसतोय. गौरी गौरी तर चला बाय. तुम्हाला ह्याचे सिनेमॅटिक शॉर्ट बघायला मिळतील आणि हा ब्लॉग आपण इथे सेंड करतो आहोत. चलो बाय. बाय.